पाहता रावणाची ध्वजा पूर्वज उद्धरती सहजा कळस देखता नयनी होय पातकाचे धुनी चंद्रभागी करिता स्नान कोटी तीर्थाचे मार्जन कुंडलिका घेता भेटी तया वासतो वैकुंठी पाहता रावळाची ध्वजा पूर्वज उद्धरती सहजा एका जनार्दनी प्रदक्षिणा पार नाही त्याच्या पुण्या पाहता रावळाची ध्वजा पूर्वज उद्धरती सहजा मूलमध्याग्रमूर्ते शेनाग्रमूढमध्याय नमा पूर्णावि सांभवी आतारधे आपुले सोफावण्यावले वरी वशु पावली शिरवरूंचे ते नमस्कारोनी आता पहा पहा विठ्ठल मुख हरी जल मरण दुःख पाहता रावळाची ध्वजा
पूर्वज उद्धरती सहजा. प्रस्तुत प्राप्त श्री श्रीमंत श्री संतब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर त्यांचा पंढरी प्रकारातील 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज पंढरीच्या तीर्थाचा वारीचा महिमा प्रतिपादन करतात. अभंगावर स्वस्त बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात पर्याय म्हणजे असा, मुझे आपल्या शोभानगरमध्ये आणि मूर्तीनाथ बरोबर संस्थान गेले 12 वर्ष आतापासून इथपर्यंत प्रतिवर्षी हा कार्यक्रम भारत करतात. आणि कार्यक्रम असा होतोय, वर्षा काळी सरिता चोडो लागे पंडू सुद्धा जास्त वाढतात, भर पडत चालले. गायक वादक परिसरातील भावी भक्त गेली 12 वर्षांनी याला कामठी तपपूर्ती म्हणतात. आणि 12 वर्षांनी पण रौप्य महोत्सव, सुवर्ण, अमृत महोत्सव, शताब्दी. आता आपण रौप्य पाहू शकतो, ते हातात नाही, ही चुकी झाल्यावर का तरी का हात तो त्या रगाच्या जीवन की प्रक्रिया असते. पुढचं काय माहिती नाही आपल्याला, काही पाहतील काही न पाहतील त्याचं काय सांगते. परंतु आपल्या जीवनामध्ये 12 वर्ष झाली एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्या 12 वर्षामध्ये किती शेवाची 6वा क्रमांकाची आहे. आमचे गुरुबंधू असणारे लक्ष्मी बाबा ते म्हणले, महाराज तुमची सेवा द्या. मी म्हणले, महाराज कालच वनू सप्ताह असतो ना, परवा सांगता झाली तिथे 8 दिवसात तू रोज जागरण येणं जाणं. पण दुसरी गोष्ट कशी, आम्ही काही चालीचे नाही, चालीचे गायन वादन हे असं तसं आपल्याकडे काही नाही. पण गुरुदेवाची ते असे माझ्याकडे गुरुदेवाची कृपा तुम्हाला सारखे आहेत आणि तुम्ही मला सांभाळून घ्या सांगतो. आता नाही आता मोठी कुंकडी लक्षामध्ये. पण त्यांचं प्रेम आहे, महाराज तुम्ही या. आणि सेवके करावे सांगितले का ते होतो कोण कामाने. असं आपलं काही खोटं बोलचे कारण नाही की मग तब्येतच बरोबर नाही असं खोटं बोलत तर मग चांगली बिघडून जाईल. ईश्वर म्हणून तुला सेवे करता जीवन तू कशाला बिघडतो. आणि गुरुदेवाच्या असे तर अजून माझं काहीच बिघडलं नाही, मला शुगर नाही, बीपी नाही, काही टेन्शन नाही. का फक्त गुरु स्वामीने आशीर्वाद आहे मला. मी आज 162च्या वयामध्ये आहे, 5/5/1962चा जन्म आहे माझा. तरी अजून घड्या पिढ्या फिरते टेट. आणि कीर्तन कशामुळं एक कस काय महाराज तुम्हाला ताल नाही स्वर नाही तुम्ही हाजे कसे काय महाराज. हे तर एकच अशी आदरू तेने बोले सदरू जे सानुकूळ श्री गुरुने आणून देऊ म्हणे. गुरुदेवांची कृपा ती म्हणजे महाराज तुम्ही कसंही बोला लोक तुमची भावना ऐकते. हा माझ्या गुरुचा आशीर्वाद. वागता तो वागतो श्रुत्या बिन श्रुत्या वादन करतो. आणि आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंध असणारी पुढे भागवतकार भगवान म्हणून साहेबराव त्यांची तुम्ही कथा ऐकतात. लक्ष्मी बाबा आहेत, बाबा नरसिंह बाबा आहेत. अन्यात्मा अत्यंत श्रेष्ठ संत मत गायक रागवादन करतात. लक्षामध्ये गजन नेमकी रेंज काय म्हणते त्याला त्यावर खालीच नाही. हे आमचे जीवशे कंटेस्ट डंगुडी आहेत आमचे. ज्यावेळेस मी शिकत असताना उमरेकर धर्मशाळेमध्ये आम्ही 5ला असत आणि गजानन बाबा आणि अनुरुद्ध महाराज पारायण करायचे. तेव्हापासून म्हणजे 89 पासून आतापासून इथे पण ओळखतो. आणि एक वेळेस गेल्या वर्षी आम्ही पैठणला पंढरपूरला आळंदून जात असताना नेमकं सासूला म्हणून दर्शन करून जावं म्हणून गाडी मी जाऊ होतो. आम्ही गेलो साधू पुरुष त्याने आम्हाला सत्कार करा. काय सत्कार करता थांबा म्हणले महाराज. नाही म्हणलं पण थोडं काम पुढे चाललं. ते सुद्धा आले म्हणजे महाराज माझ्याकडे कीर्तन झाले परंतु तुमचं कीर्तन म्हणून या आता सांगा नावडती असेल ना तिने पोतभर मी टाकू दे तरी तिला फराटला त्यामध्ये काय म्हणजे आणीच लागत. आणि काही नसू द्या प्रेम असेल तर ते गोड लागत. त्याच लांबायची गरज नाही. एक प्रेम असतो आली
आणि वक्तव्य सुरतेवरती प्रेमाने जर पाहिलं आणि महाराज लोकांनी प्रमाण दिली, मला प्रमाण चालतात पण प्रमाण देते बरं का प्रमाण चालतात म्हणजे असं झालं नाही पाहिजे. आज मुले मोठा आहे आणि वेळ छोटा आहे, जास्त लांबत नाही. आज निवृत्तीनाथ म्हणजे सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे दे बुडी माझ्या मन. कोण म्हणतात? संत सम्राट ज्ञानराज माऊली, योग्यांची माऊली आहे. लक्षामध्ये उपलब्ध ते आणि हे वर्म जाणून ते काय करतात? गुरु म्हणतात. आणि त्यांचे गुरु हत्ते की पाव सौम्य पाव म्हणून त्या निवृत्तीनाथांना, कारण जे प्रवृत्तीवरच नाही तिथे निवृत्ती महाराज. हे अभ्यास यासाठी यासाठी व्यासे अंक ग्रंथ केलं काय? यासाठी अंतर्मुख होण्याकरता, अल्लाह अंतर्मुख होण्याकरता. परंतु स्वभावतात ते निवृत्तात येत बरं का. उत्तम सहज अवस्था म्हणतात ना, तशी त्यांची ती प्रवृत्तीत होते ते अशी निवृत्तीनाथ त्यांची ही महाराज प्रतिसेवा करतात. आणि महाराज बी प्रवृत्तीवर निवृत्तीवर महाराज ते सुद्धा. मी त्यांना आज पाहत नाही, मी त्यांना युक्त नव्हती पडतो त्यांना आल्या असेल. परंतु आता लोकांसाठी करावं लागते, हे लोकांसाठी करावं लागते. मठ मोठा काहीच नाही केलं तो बोलून काय महाराजांच्या खातून झोपतोच करावं तर काय घेऊन आम्ही बरे व्हा म्हणते, पण हे लग्नच नाही केली, पितोच आहे लोकांचं.